तुमच्याबरोबर सतत वाईट घडतंय का? आणि त्यामुळे तुम्ही खूप दमलाय का मानसिकरित्या? आणि आता काहीच करायची इच्छा नाहीये का? बोर होऊन बसताय, स्वतःच टेन्शन घेताय आणि आता कशातच रस नाही राहिला आणि सगळं सोडून शांत बसावंसं वाटतंय का? पण हे लक्षात ठेवा, तुमच्याबरोबर जे सतत वाईट घडतंय ना, ह्यात काहीतरी कारण असेलच ना. कारण तुमच्याबरोबरचे जे आहेत एजचे, ते सगळे तुम्हाला पुढे गेलेले दिसतात आहेत, पण तुमची प्रगती थांबलेली दिसते. ह्याचं एकच कारण, की जो परमेश्वर आहे ना, तो आपली परीक्षा घेतोय. अशा सिच्युएशनला आपल्या हातात जे काम आहे ना, ते प्रामाणिकपणे करणे हेच योग्य ठरतं. कारण अजून आपले हात जागेवर आहेत, पाय जागेवर आहेत, आपण छान खाऊ शकतोय, फिरू शकतोय, काम करू शकतोय. म्हणजे आपल्याला देवाचा सपोर्ट आहे. आपले हात पाय जाग्यावर त्याने ठेवलेत. काम करण्यासाठी बुद्धी जाग्यावर ठेवली. आपण जिथं प्रयत्न केले तिथं फेल जर गेलेले असाल तर ते काम आपल्यासाठी नव्हतं, ते आपल्या नशिबात नव्हतं. त्या घटनेतून एकच आपल्याला शिकवणी मिळते, की ती घटना जर आपल्याबरोबर घडली नसती तर पुढे येणाऱ्या सिच्युएशनला आपण हँडल करायला कॅपेबल राहिलो नसतो. का? तर त्याचं गणित असं आहे, कारण जर आपल्याला ईश्वर काहीतरी जास्त देणार असेल ना, तर तो आपली परीक्षा ही नक्कीच घेणार. आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी तो नक्कीच देणार नाही. आपल्याला नको असणाऱ्या गोष्टींमधून तो आपली शिकवणी घेणार. आपण नको असलेल्या गोष्टी ज्यावेळेला आपल्याबरोबर घडतात ना, त्यावेळेला आपण त्या कशाप्रकारे हँडल करतो, त्यांना कशाप्रकारे आपण शिकतो त्यातून, चांगलं काय त्या गोष्टीतून घेतो ना, हेच महत्त्वाचं. आणि हेच तो परमेश्वर पाहत असतो, की त्याला पाहिजे होतं एक, मी त्याला दिलं दुसरं. आणि ते दुसरं मिळाल्यावरही हा माणूस दमला नाही, थकला नाही, काम करायचं सोडलं नाही आणि हा किती प्रामाणिकपणे तो कष्टच करत राहिला. मग आता परमेश्वरही ह्याची परीक्षा घेऊन घेऊन आता तो कशी घेणार आणि किती घेणार आणि किती दिवस घेणार सांगा. मधी मधी एक मी घटना ऐकली होती. अ, एक असाच मजुरीचं काम करायला जाणारा माणूस होता. नवरा बायको दोघंही जंगलामध्ये, सत्य घटनेवर आधारित आहे ही कहाणी. दोघं नवरा बायको जंगलामध्ये काम करायला जायचे ते. त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं, पण तो डोंगर फोडायचं किंवा मजुरीचं काम करायचा. त्याची बायको त्याला डबा घेऊन येत होती आणि अ, ती त्या रस्त्यामध्ये अडकून पडली. तिला दवाखानाही नव्हता. डोंगराच्या मधून रस्ता जायला होता. जायचं होतं, पण त्याने डोंगर फोडून पूर्ण आयुष्य घालवलं त्या डोंगर फोडण्यासाठी. पण तो रस्ता त्याने तो तयार केला आणि त्याच्या बायकोबरोबर जी घटना घडली होती ना, ती दुसरं कोणाबरोबर घडावी नाही, हे त्या व्यक्तीला असं त्याला करायचं होतं. मग आता दुसरी एक घटना सांगते. एक व्यक्ती होता, तो घरं खूप छान बांधायचा आणि एका राज्यामध्ये ना त्याचं बांधकामाचं जे क्षेत्र होतं ते चांगलं जोरात चालू होतं. असंच चालू असताना तिथं त्या सरकारने मंदी जाहीर केली आणि त्याचं घराचं काम थांबलं. अशा सिच्युएशनला तो कर्जबाजारी झाला आणि आता त्याच्यापुढं हा प्रश्न होता, की मी इतकी चांगली घरं बांधतोय आणि आता इथे मार्केटच डाऊन आहे. आता तर मग काय करायचं? तर त्याने काय केलं, ते राज्य सोडायचा प्रयत्न केला आणि तो दुसऱ्या राज्यात गेला कमवण्यासाठी. तिथे त्या राज्यामध्ये एका राजाचं राज्य होतं. त्या राजाला छान घरं बांधायला आवडायचं. तो वेगळं छान असं घर बांधायचा आणि त्या घरामध्ये त्याला राहायला आवडायचं. नवीन-नवीन घरं बांधण्याचा आणि त्याच्यामध्ये राहण्याचा त्याला छंदच होता. मग कुठला कारागीर चांगलं काम करतो ना, हा तो जो आहे ना राजा, तो त्याच्या शोधात होता आणि नेमका हा इतका उत्तम कारागीर होता, त्याला बोलवणं आलं आणि त्याला सांगितलं गेलं, की ह्या पिरियडमध्ये मला ह्या घराचं बांधकाम करून हवं. पण त्याचं ज्यावेळेला घराचं बांधकाम चालू होतं, त्यावेळेला अ, काही असं झालं, की ह्याची जरा थोडीशी तब्येत खालवली आणि सतत काम केल्यामुळे त्याला जरा अशक्तपणा आला आणि तो चक्कर येऊन कामावर पडला. मग
घरी गेल्यावर डॉक्टर वगैरे केल्यानंतर त्याला असं कळालं, की अ, वि रक्त कमी झालंय शरीरातलं, आपल्याला आरामाची गरज आहे. म्हणून तो कामावर गेलाच नाही 1 8 दिवस. त्यामुळे त्याच्यावर जो त्याचा मालक असतो ना, खूप ओरडला, की "तू आला नाही, तू घरीच आहेस. मी तुझ्या जागी दुसरा अ, शोधतोय गवंडी. तू काही आता नाहीच आला तरी चालेल." ह्याला इतकं टेन्शन आलं. हा म्हटला, "मला ही नोकरी माझी गेली. मला एवढं चांगली नोकरी मिळणार होती. माझं अख्ख्या नगरामध्ये नाव होणार होतं, पण ही नोकरी मला गेली." आणि त्या राज्यावर आक्रमण झालं आणि तो राजाही मारला गेला आणि त्याचे जे कामं चालू होती, तिथेही बॉम्ब पडला. त्यामुळे तिथे जे कामगार करणार होते, तेही मारले गेले. हा आजारी असल्यामुळे हा वाचला. मग आता ह्यातून आपण काय घ्यायचं, की तिथे जर तो कामाला गेला असता, तर तो नक्कीच मेला असता. घरी आजारी पडला म्हणून स्वतःला देवाला कोसत होता, की "का देवा माझं हे पण काम तू घालवलंस?" पण त्याच्यासाठी देवाला त्याला जिवंत ठेवायचं होतं म्हणून आजारी पाडलं. आणि मग तो पुढच्या राज्यात गेला. त्याला तिथेही चांगलं काम मिळालं कारण तो हातचा कारागीर होता. तो लाथ मारेल तिथे पाणी काढणारा होता. त्याचं काम चांगलं होतं, त्याला कुठेही काम मिळणार होतं आणि तो तिथे चांगला पैसे कमवून, चांगला आनंदाने लग्न वगैरे करून, मुलं-बाळं होऊन त्याचा संसार चांगला सुरळीत चालू लागला. मग ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे आपल्याबरोबर जे काही वाईट घडतं ना, ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. हे जर प्रत्येकाने डोक्यात ठेवलं ना, तर त्याचं लाईफ सुखाचं आणि आनंदाचं होणारच. म्हणून आपल्यावर येणारी संकटं ही आपण एक अपॉर्च्युनिटी म्हणून किंवा एक संधी म्हणून आपण त्याच्याकडं पाहिलं पाहिजे, की ह्यातून आपल्याला काय पाहिजेल, ह्यातून आपल्याला काय चांगलं भेटणार आहे, ह्याचाच विचार प्रत्येकाचा झाला पाहिजे. कारण बहुतेक करून लोकांना अपयश आलं ना, लोकं हार मानतात. स्वतःला संपवण्याचा सुद्धा विचार करतात आणि आता लढून मी दमलो, हारलो या विचारांनी एकतर मानसिक ताणामध्ये जातात. पण हे न करता जर देवाने आपले हात, पाय, डोकं, आपलं शरीर जर काम करण्यायोग्य ठेवलंय ना, तर तुम्ही ते नक्की वापरा आणि काम करायचं कधीही सोडू नका. काम करत राहा, काम करत राहा. कुठलंही काम कमी लेखू नका. जे हातात पडेल ना, ते फक्त प्रामाणिक काम करा. बघा, यश हे मिळणार म्हणजे मिळणार 100 आणि 101% गॅरंटीच आहे. अशी खूप सारी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, पण एका व्हिडिओमध्ये मी एवढी सगळी उदाहरण तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून ह्या राजाची एक गोष्ट अशी सांगितली, की एक साधा घमंडी, त्याचं नाही पडून राहिलं तर ते आपलं राहणार आहे का? त्याच्यापेक्षा तर आपली लाईफ चांगलीच आहे ना. मग मला एवढंच सांगायचं की कितीही संकट येऊ द्या, आपल्या हातातलं काम ना सोडू नका. करत राहा, करत राहा. हा देव जो आहे ना वरती बसलेला, आपल्यासाठी काहीतरी तो चांगलंच करणार ह्याच्यावर विश्वास ठेवा. लोकं काहीही बोलू देत, लोकांनी काहीही म्हणू देत. दुसरं कोणी आपल्याबद्दल काय बोलतंय ना, त्यापेक्षा आपल्याला आपल्याबद्दल काय वाटतंय, आपल्या देवावर आपला विश्वास आहे का? हे म्हणजे हेच महत्त्वाचं. एवढं मात्र लक्षात ठेवा.